नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप छान झालेला आहे आणि आपण एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासोबत शेअर करणार आहे। सकाळी आपण लवकर उठल्यानंतर कोंबड्यांना ओला चारा डायरेक्ट द्यायचा नाही, काय की त्या ओल्या चाऱ्यामध्ये बॅक्टेरिया तयार होण्याची दाट शक्यता असते आणि त्या बॅक्टेरियामुळे कोंबड्यांना CRD सारखे श्वसनाचे रोग होऊ शकतात। म्हणून काय करायचं, ओला चारा थेट न देता तो आधी उन्हात व्यवस्थितपणे सुकून घ्यायचा आणि मगच दुपारी तो कोंबड्यांना द्यायचा। यामुळे काय होईल की ते बॅक्टेरिया वगैरे असेल तर उन्हामुळे ते मरून जातात। हे छोटंसं मॅनेजमेंट मोठं नुकसान टाळू शकतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हळूहळू उन्हाळा सुरू होत आहे। जसं आपल्याला उन्हाळ्यात जास्त पाण्याची गरज असते तसेच कोंबड्यांनाही असते। उन्हामध्ये त्यांची बॉडी डिहायड्रेट होऊ शकते, पाण्याची कमतरता झाली तर त्यांची वाढ कमी, अंडी उत्पादनावर परिणाम आणि आजार पटकन होऊ शकतात। नेहमी स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध ठेवायचं। दिवसातून अनेक वेळा पाणी तपासा। पाण्याची भांडी स्वच्छ ठेवा। शेडमध्ये हवा खेळती ठेवा। फीड, पाणी आणि वातावरण योग्य ठेवलं तर पक्षी आपोआप निरोगी राहतात। बॉडी डिहायड्रेट आपली जशी होऊ शकते तसंच पक्ष्यांचाही सेम, कारण ते लिव्हिंग थिंग्स आहेत। लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर मोठं नुकसान टाळता येतं। आपण जर योग्य व्यवस्थापन केलं तर आपला व्यवसाय भरभराट होऊ शकते त्याची आणि कोंबड्याही निरोगी राहतात। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। MS ऑर्गॅनिक।